काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलेलं होतं तर त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलं जात आहे आणि वडेट्टीवारांचा निषेध केला जातो आहे। एकंदर म्हणजे काय निषेध आहे त्यांचा, काय सांगाल, कशा प्रकारे निषेध करता आहे तुम्ही? विजय वडेट्टीवार यांनी जो जगद्गुरूबद्दल अपमानास्पद शब्द काढले, त्यांनी हे होटाची राजनीती करण्यासाठी काढलेले आहे। आजपर्यंत जगद्गुरूजींनी कधी कुठल्याही पार्टीचं समर्थन केलं नाही। जगद्गुरूश्री सर्व पार्टीला समान तत्वातूनच पाहतात, कुठल्याही याचा निषेध आम्ही किंवा हे करत नाही। पण यावेळेस ज्याप्रमाणे 17-18 मागण्यांचं काँग्रेसला ज्यावेळेस निवेदन प्राप्त झालं आणि विरुद्ध पार्टीचा समाज एकवटला आणि त्यावेळेस जगद्गुरूजींना वाटलं का खरंच आपला हिंदू धर्म खतरे में है आणि हा हिंदू धर्म खतरे में है, ही 2005 पासूनची जगद्गुरूजींची घोषणा आहे। हे जनजागरण 2005 पासून चालू आहे आणि ही जगद्गुरू ही पदवी अखिल भारतीय अखाडा परिषदेचे जे 13 अखाडे नेतृत्व करतात या अखाडा परिषदेने दिलेली आहे। आणि म्हणून आमच्या धर्मगुरूच्या नात्याने त्यांनी आम्हाला जागवण्याचं काम केलं आणि खरंच आम्हाला अभिमान आहे का त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं चेतवलं का धर्माप्रती अन्याय होत आहे। आज आपण बांगलादेशची परिस्थिती बघता, पाकिस्तानमधले हे आंदोलन अशा प्रकारे चालू राहणार आहे, काय त्यांच्या वडेट्टीवारांकडून काय? वडेट्टीवारांनी आपले शब्द मागे घेतलेच पाहिजे। अशा पद्धतीचे उद्धट आणि अपशब्द बोलून जगद्गुरूंचा अपमान जर त्यांनी सहन करणार नाही आणि त्यांनी बिनशर्त जगद्गुरूंची माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारची मागणी जी आहे ती केली जाते आहे। आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज जो आहे तो या ठिकाणी नागपूरच्या संविधान चौकामध्ये एकवटलेला आहे आणि या ठिकाणावरून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। वडेट्टीवार जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशा प्रकारचा इशारा सुद्धा यांच्याकडून देण्यात येताना पाहायला मिळते। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।